आणखी एक मोठी बातमी आहे, कारण महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा पुन्हा एकदा मुंबईकडे लागल्या असल्याचं बघायला मिळतंय। तर आपण बघतोय महायुतीचे अनेक नेते आता मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे। मंत्री पाहणाऱ्या अनेकांची धाकधूक सुद्धा वाढलेली आहे। महायुतीमधील अनेक आमदारांना त्या फोनची अपेक्षा आहे। नेत्यांच्या निरोपाकडे आमदारांचे डोळे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर इतर मंत्र्यांचे शपथविधी कधी होणार याकडे लक्ष आहे। तर अन्य मंत्रिमंडळाचा शपथविधी 11 डिसेंबरला होऊ शकतो। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघितलेलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ व्हायच्या आधीच अनेक जणांचं, अनेक आमदारांचं जे आहे ते मंत्रिपदासाठी लॉबिंग बघायला मिळत होतं। सध्याची नेमकी काय घडामोड आहे? मुख्यमंत्र्यांना कोण कोण गळ घालतंय मंत्रिपदासाठी? आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता अनेक इच्छुक मंत्री बनण्यासाठी जे आहेत त्यांच्या सगळ्या नजरा आहेत पुन्हा मुंबईकडे वळलेल्या आहेत। महायुतीमधील अनेक आमदारांना त्या खरं तर फोनची प्रतीक्षा आहे। फक्त नेते आणि आमदारच नाही तर त्यांचे कार्यकर्ते यांना सुद्धा प्रतीक्षा आहे की आपल्या नेत्यांना कुठलं मंत्रीपद मिळतं, कारण या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर खरं तर हे सगळं लक्ष जे आहे ते आता पुन्हा मुंबईकडे वळालेलं आहे आणि कुठलं मंत्रीपद मिळतं यापेक्षा आपल्याला तो फोन कधी येतो हे सगळं महत्त्वाचं आहे। ते प्रत्येक नेत्याला तो फोनची अपेक्षा आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय आता खरं तर मंत्रिमंडळामध्ये पुन्हा कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि यासाठी आता अनेक आमदारांचं लॉबिंग सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळतंय।